नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. या कथेचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते नक्की ऐकावेत. मागील भागात आपण पाहिलं, चित्रकलेच्या तासाला नंदी बैलाचं चित्र काढण्यासाठी सरांनी सांगितलं होतं. ते चित्र रंगवायला सर आज शिकवणार होते, पण तेच चित्र पूर्ण नसल्यामुळे हनूला मार खावा लागला होता. आता पाहूयात पुढे. सर म्हणाले, सगळ्यांचे पेन्सिल वर्क झालं ना, आता चित्र रंगवायला घ्या. पेटीत रंग आहेत ना? असत सर, पोरं म्हणाली. असत मा? सरांनी विचारलं व म्हटलं, पिवळा रंग कालवा, अगदी पातळ करा. चित्र रंगवण्याआधी सगळ्या चित्राला अगदी पातळसा पिवळा रंग देऊन घ्या. करा सुरू. मुलं पिवळा रंग खलू लागली. मीही तेच करू लागलो. रंग झाला. चित्राला फासण्याचं काम सुरू झालं. मीही तसं करू लागलो. शेजारच्या मुलाचं बघून बघून ब्रशने चित्राला पिवळा पातळ रंग फासू लागलो. कागदावर खाडाखोड पुष्कळ झाली होती. रंग चरू लागला. आता इतर रंग घेऊन चित्र रंगवू लागा, सर म्हणाले. बैल रंगवा, त्याची शिंगे रंगवा, त्याच्या पाठीवरची झूल रंगवा, नंदी बैलवाला रंगवा, त्याचा फेटा, अंगरखा, धोतर, ढोलकी ही रंगवा. मुलं रंग कालवून रंगू लागली. मीही तसं करू लागलो. रंग कालवून ब्रश बुडवून चित्रावर फासू लागलो. पुन्हा तेच. खोडून खोडून फाटलेल्या कागदावर रंग फुटू लागले, चरू लागले, एकमेकात मिसळू लागले. फिरत फिरत सर आले. जवळ उभं राहून बघू लागले. मी मान खाली घालून रंगवीत राहिलो. काय करतो आहेस हे? सरांनी विचारलं. चित्र रंगवतो आहे सर, मी घाबरून म्हणालो. रंगवतो आहेस का सारवतो आहेस? सरांनी विचारलं व म्हटलं. कसे एकमेकात मिसळून गेले आहेत बघ रंग. कागद फाटला सर, मी सांगितलं. फाटणारच कागद. सारखंच जर रबरानं खोडतच राहिलास तर रंग फुटणार नाही तर काय होणार? सरांनी म्हटलं आणि ते पुढं गेले. मी चित्र रंगवू लागलो. रंग एकमेकात मिसळले, चरले. बैलाच्या झुलीचा रंग नंदी बैलाच्या धोतरापर्यंत गेला. आपणाला नाही जमत चित्र काढायला. मार खाणं. सर आलेच. त्यांनी वही बघितली. म्हटलं, असलीच चित्र काढलीस तर नापास होणार तू. सरांनी सही केली. 10 पैकी अर्धा मार्क दिला. ड्रॉइंगचा तास संपवून आम्ही आमच्या वर्गात आलो. मुलं हसत खेळत होती. ड्रॉइंगचे तास म्हणजे हसत खेळत बसायचे तास. अभ्यास नाही, प्रश्नोत्तरं नाहीत. पण माझं पोट मात्र भीतीने भरून गेलं होतं. ते तसंच होतं. तास आटोपून आलो तरी भीती कमी झाली नव्हती. ती वाढलीच होती. सर म्हणाले होते, अशी चित्र काढलीस तर नापासच होशील. नापास म्हणजे नादारी नाही. फी भरावी लागणार. बाबल म्हणेल, पुरे झालं शिक्षण, फी भरून शाळा नको, जा भटपणाला. शाळा सुटली. मी घरी आलो. 1 आण्याचा चिवडा आणला. हातात कागद घेऊन पडवीच्या पायरीवर बसलो. थोडा काकांच्या हातावर ठेवला. त्यांनी तो फक्कन तोंडात टाकला. मीही खाऊ लागलो. पोटात दुखतं आहे की काय आपल्या? पोटात बेंबीखाली कोणीतरी नखाने खरवडत आहे असं वाटू लागलं. मी चिवडा संपवून पाणी प्यायलो. गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचू लागलो. पोटात खरवडल्यासारखं वाटत राहिलं. दुखूही लागलं. मी पोटावर बोटानं दाबून दाबून धरून वाचू लागलो. अधूनमधून दाबीत राहिलो. थोडं बरं वाटे. काका ते बघत होते. त्यांनी विचारलं, बोटानं पोट दाबससस ता पोटात दुखससे का किता? थोडं थोडं. मी वाचनात लक्ष लावीत म्हणालो. थोड्या वेळानं पुन्हा दुखू लागलं. काहीतरी टोचत आहे पोटात असं वाटू लागलं. मी तिथं दाबून धरीत वाचू लागलो. भुकेने सणार मरे, काका म्हणाले. नाही, चिवडा खाल्ला तो काय आत्ता? मी वाचितच म्हणालो. त्यांनी किता होणार? काका म्हणाले. एकदा सकाळी भात खायवेचो, तो परत रात्री. शेव चिवडो खाऊनी के पोट भरसत, दुपारी काहीतरी नको का पोटात? खूप मुलं काही खात नाहीत दुपारी, मी म्हणालो. जवळपास राहणारी मुलं मधल्या सुट्टीत घरी जातात जेवायला. बाकीची काही खात नाहीत. काही मुलं तर तारकर्ली देवबागहून चालत येतात जातात.
सकाळी 9ला निघतात. घरून ती संध्याकाळी काळोख पडताना पोहोचतात घरी. ती काय खातात मधल्या सुट्टीत? उपाशीच राहतात. भुकेने नाही दुखत माझ्या पोटात. मग कशानं दुखसे? भीती. ती कसली रे? ड्रॉइंगच्या तासांची. चित्रकला येत नाही मला. भीती वाटते मास्तरांची. म्हणत मी उठलो. हातातलं पुस्तक टाकलं आणि तांब्या घेऊन मळ्यात पळालो. एके दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर बाबलने पिशवीतून एक अंग काढला आणि म्हणाला, दिवाळी अंकात छापलेनी आहे मरे तुझा लेखनू जनयुगाच्या. छापलेनी? मी विचारलं, थोडं उत्सुकतेने, थोडं धाकधूक करणाऱ्या मनानं. हा काय? बाबलने अंक माझ्या हाती दिला. मी कंदिलाची वात थोडी मोठी केली आणि त्या उजेडात मी अंकाची पानं उघडू लागलो. एका पानावर मोठ्या अक्षरात छापलेलं शीर्षक आढळलं, आम्हीच खरे सिने शौकीन. खाली माझं नाव छापलेलं. लेखक हनुमंत मोरेश्वर मराठे, 8वी क, भंडारी हायस्कूल मालवण, जिल्हा रत्नागिरी. मी पान उलटून बघितलं. 4 पानं. मी भरभर वाचून काढलं. काका तिथंच होते. त्यांनी विचारलं, किथं छापलास त्या हा? माझा लेख. एक संवाद लिहिला होता मी, नाटिका. तो. मी सांगितलं. तू लिहिलास? होय. त्या छापल्यानीस आहे? होय. मी पुन्हा छापलेल्या मजकुरावरून नजर फिरवीत म्हणालो, किता लिहिला सल्लास? रामायणावर किता? नाही. मग? हल्लीच्या तरुणांवर, त्यांच्या सिनेमाच्या वेडावर. बघूया मरे. मी अंक त्यांच्याकडे दिला. त्यांनी चष्मा लावला आणि कंदिलाच्या उजेडात छापलेल्या पानांवरून ते नजर फिरवू लागले. तुझं नावही छापले निसे मरे. ते अंक मिटून चष्मा काढीत म्हणाले, लेखकाचं नाव छापतातच लेखावर. मी म्हणालो, उद्या वाचेन दिवसे उजडी. म्हणत त्यांनी अंक माझ्याकडे परत दिला. दिवाळीची सुट्टी 4च दिवस होती. गणेश चतुर्थीची आठवडाभर असे. दिवाळीची सुट्टी संपवून शाळा सुरू झाली. 8वी कला शेवडे सर हिंदी शिकवीत. पुस्तक उघडून ते पाठ शिकवू लागले. लेखकाची माहिती सांगू लागले. की सांगता सांगता माझ्याकडे बघत म्हणाले, तुमच्या वर्गातही एक लेखक आहे बरं का. मी संकोचून बसलो, पण कोणालाच काही समजलं नाही. एकदा गप्पा मारायला रोजच्यासारखा आलेला रामू म्हणाला, तू लेखक होशील हनू. त्यासाठी तू वाचायला हवीत खूप पुस्तकं. लायब्ररीत नाव घाल. बंदरावर जाताना लागतं बघ मालवण नगर वाचन मंदिर, तिथं नाव घाल. थोडे पैसे भरावे लागतात ते भर. पुस्तकं आणून वाच. प्रतिभा साधन म्हणून पुस्तक आहे ना, सी फडक्यांचं. मस्त मार्गदर्शन आहे त्यात. लघुकथा कशा लिहाव्या, लेख कसे लिहावे, तू वाच ते सगळं. आमचा थोरला भाऊ होता रे लेखक. तो आज असताना तर प्रसिद्ध लेखक झाला असता, फडके खांडेकरांसारखा. गेला बिचारा लहान वयात. अर्ध लिहिलेलं त्याचं एक नाटक फक्त राहिलं आहे मागं. पांडू मास्तरकडे आहे आमच्या. असं म्हणून रामूनं माझी एक वही घेऊन ठेका धरला आणि गाऊ लागला. मी सकाळी दुकानावर निघालेल्या बाबलला विचारलं, मी नाव घालू लायब्ररीत? पैसे आहेत माझ्याकडे. ते कुठले? दक्षिणेचे मिळालेले. घाल मग. मी पुस्तकांच्या पेटीत ठेवलेले पैसे घेतले. पुडी बांधली. दप्तरात ठेवली. शाळा सुटली. मी लायब्ररीत गेलो. पैसे भरले. नाव घातलं. टेबलावर पडलेल्या पुस्तकातलं एक पुस्तक घेतलं. औट घटकेचा राजा, लेखिका शांता शेळके. पुस्तक दप्तरात ठेवलं. घाईघाईने घरी आलो. हातपाय धुतले. पडवीत येऊन पायरीवर बसलो. पुस्तक उघडलं. वाचू लागलो. काळोख पडून अक्षरं दिसेनाशी होईपर्यंत वाचत राहिलो. संपलं नाही. उरलेलं रात्री चिमणीच्या उजेडात वाचीत बसलो. सगळं वाचून झाल्यावर झोपलो. बराच वेळ झोप आलीच नाही. वाचलेलंच सगळं आठवत राहिलं. मग माझं ठरूनच गेलं. शाळा सुटली की लायब्ररीत जायचं. तिथंच बसून मासिक साप्ताहिकं वाचायची. वर्तमानपत्र वाचायची. पुस्तक बदलायचं. नवं घ्यायचं. घरी यायचं. पडवीवर बसून वाचायचं. तिथं काळोख पडायला लागला की पडवीवरून उठून खळाच्या पेढेवर बसायचं. वाचित राहायचं. अगदी काळोख पडला, छापलेली अक्षरं अगदी दिसेनाशी झाली की पुस्तक मिटायचं. घरात यायचं. उपीट थालीपीठ काय ते करायला घ्यायचं.
रात्री जेवून झाल्यावर रामूबिमूच्या गजाली गाणी चालू असताना शाळेचा अभ्यास करून टाकायचा. झोपताना पुन्हा लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचायला घ्यायचं. वाचता वाचता झोप लागायची. पुस्तक हातातून गळून जमिनीवर पडायचं. तेल संपेपर्यंत चिमणी कंदील पेटत राहायची. तेल संपलं की आपोआप विझायची. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना दप्तरातून पुस्तक न्यायचं. मधल्या सुट्टीत वर्गातच बसायचं. सगळी मुलं बाहेर असायची. कोणी खेळत, कोणी फिरत, कोणी घरी जेवायला. मी वर्गातच पुस्तक वाचीत. संध्याकाळी पुस्तक वाचीत बसलेलं असताना माझं दुसरं काम चाललेलं असेच. बोटानं पोट दाबीत राहायचं. पोटात दुखायचं वाढलं होतं. आता रोज संध्याकाळी दुखू लागलं. जोरात दुखायचं. ते बघून एकदा काकांनी विचारलं, दुखसेसे काय रे तुझे पोटात अजूनही? थोडं थोडं, मी पुस्तक वाचीत म्हणालो. महिनोभर झालो रे तू दुखसेसे म्हणसंस त्याला, काका म्हणाले. मी पुस्तक वाचीतच म्हणालो. पडवीवर काळोख होऊ लागला तेव्हा खळ्यात जाऊन वाचू लागलो. हनू हे खा. काकांनी मुठीत काहीतरी धरून मला हाक मारली. काय ते? मी विचारलं. तुराची डाळ रे, काका म्हणाले. पोट दुखत झाला तर खासत. घे, मुठभर हाडलीसे. नको मला औषध, थांबेल आपोआप, मी मान वर न करता म्हणालो. नको किता, महिनोभर बक्सासा मे. शाळातीन आयलोस का पोट दाबीत बससता. ये खा. मी आत आलो. डाळ घेतली. चावणी चावणी खा, थांबेल. मी तुरीची डाळ तोंडात टाकली. चावून खाऊ लागलो. मी शाळेतून घरी येई तो पोट दाबीतच. ड्रॉइंगचा तास असला तर अधिकच. दप्तर टाकलं की आधी तांब्या घेऊन मळ्यातच पडायचं. फारच घाई झाली तर येताना नदीवर जाऊनच यायचं. दप्तर झाडाच्या फांदीला अडकवायचं आणि झुडपाड बसायचं. घरी येऊन दप्तर पडवीत टाकायचं आणि हातपाय धुवायला विहिरीवर जायचं. पडवीवर काका तुरीची डाळ मुठीत घेऊन माझी वाट बघतच असत. मी पाय धुवून आलो की विचारीत, दुखसेसेच काय रे? हां, मी कणल्यासारखं करीत सांगे. खा. मी तुरीची डाळ घेई, तोंडात टाकी, चावू लागे. रोजच. अण्णा वाटवे आला. कायसंच खातोस हनू? अण्णानं तिथंच पडवीवर बसत विचारलं. तुरीची डाळ, मी म्हणालो. तुरीची डाळ निस्तीच? अण्णानं विचारलं. पोटात दुखतं रे अण्णा त्याच्या, काका म्हणाले. तुराच्या डाळीनं बरं वाटतं म्हणतात, म्हणून थोडी खा म्हटलं. तुरीच्या डाळीनं ते कसं थांबणार? अण्णानं शंका काढली व म्हटलं. ओवा खातात तो माहिती मला. तुराची डाळ खातस, तुला काय माहिती? काकांनी विचारलं. खात असतील बाबा, मज नाही माहिती, अण्णा म्हणाला आणि त्यानं मला विचारलं. कशानं असं दुखतं? माहीत नाही अण्णा, मी म्हणालो आणि पुस्तक वाचू लागलो. मी शाळेतून घरी आलो की आमच्याकडे कधीमधी अण्णा आलेला दिसायचा. काकांच्या आणि त्याच्या गजाली चाललेल्या असायच्या. गजाली म्हणजे याच भटपणाची कामं. अण्णा भटपणाचीच कामं करायचा. काकाही अलीकडे अधूनमधून तात्यानं सांगितलं तर भटपणाच्या कामाला जात. थोडा वेळ बसून अण्णा उठे. निघताना म्हणे, जातो आता, काळोखही पडायला लागला. घरी जाऊन पाणी पितो तांब्यावर आणि निसतो. चिमणी कंदील पेटवून घासलेट तरी कशाला जाळायचं? त्याला झालं तरी पैसे पडतात, काय हनू? इतकं बोलून तो पायरी उतरून चालायला लागायचा. तो गेला की काका मला विचारीत, थांबला रे दुखेचा? नाही अजून, मी पोट दाबून धरून सांगे, पुस्तकातून नजर बाजूला न करता. एके दिवशी मी शाळेतून घरी येऊन हातपाय धुवून पडवीच्या पायरीवर बसून गोष्टीचं पुस्तक उघडायला लागलो तर काका म्हणाले, नीज रे हनू उतानो. ते काय सांगत आहेत ते माझ्या लक्षात आलं नाही, म्हणून त्यांच्याकडे बघत मी विचारलं, काय करू? नीज उतानो, ते म्हणाले. त्यांच्या हातात एक पेटती पंती होती. कशाला? मी विचारलं. सांगता कितीला आता, तू नीज आधी उतानो. काय करणार आहात? मी पंतीकडे बघत विचारलं. तुझे पोटात दुखसे नाही, तेवर औषध. मी उताना निजलो. काकांनी पेटती पंती माझ्या पोटावर ठेवली. ती थोडा वेळ तशीच पेटू दिली. मग त्यांनी त्या पेटत्या पंतीवर एक पातेली उपडी घातली. मी घाबरून उठू लागलो. हलो नका, काका मोठ्याने म्हणाले.
मी निश्चित पडून राहिलो. पोट वरखाली होत राहिलं. पोटात दुखत तर होतंच. काही वेळानं काकांनी माझ्या पोटावर पालथी घातलेली पातेली उचलली. पणती विझली होती. पणती विझली. आता थांबेल दुखेचा, काका म्हणाले. मी उठू लागलो. निजनीर हे तसंच थोडं वेळ, काका म्हणाले. मी थोडा वेळ पडून राहिलो. नंतर उठलो आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून आल्यावर काका पेटी पणती आणि पातेली घेऊन आले. म्हणाले, निज उतानो कालचेसारखो. मी निजलो. त्यांनी पणती पोटावर ठेवली, पातेली उपडी घातली. असंच 5-7 दिवस झालं. काकांनी विचारलं, थांबला की दुखसे? दुखतंच, मी म्हणालो. दीड महिनो होऊन गेलो तू पोटात दुखसेसे म्हणचंस त्याला. रामरायाचे मनात किती असे तेलाच माहिती. काही दिवस गेले. मी सारखं पोट दाबून धरीतच अभ्यास करीत असे. पुस्तक वाचित असे. आमटी भात रांधतानाही तसंच. काकांचं आणि बाबलचं बोलणं नसेच. बाबल सकाळी उठून अंघोळ पूजा करून दुकानात जाई. काका काम असलं तर बटपणाच्या कामाला जात. मी शाळेत. आमटी भात, सोलकढी भात असं काहीतरी करून ठेवून स्वतःही जेवून. दुपारी बाबल येई. जेवला की लगेच दुकानावर. रात्री आम्ही तिघेही जेवायला एकत्र चुलीपाशी बसू. तरी बोलणं नसेच. जे पानात असेल ते बिनबोलता खायचं की उठायचं. आम्ही जेवत असतानाच कोणीतरी येई. रामू, बाबू, अभ्यंकर, तात्या नाहीतर विठू खाडीलकर. मग त्यांचंच बोलणं सुरू होई. आम्हाला बोलावंच लागत नसे आपापसात. एके दिवशी रात्री आम्ही जेवायला बसल्यावर काका खाकरले आणि दबक्याच्या आवाजात बाबलला म्हणाले, आपले पोटात दुखसे असा हनू किता म्हणजेसे? होय रे, बाबलने मला विचारलं. हं, मी म्हणालो. कसं ते? त्यानं पुन्हा विचारलं. मी काही सांगितलं नाही. कशानं ते? त्यानं आणखी एकदा विचारलं. माहीत नाही, मी म्हणालो. पण सारखं दुखत असतं बारीक बारीक. ड्रॉइंगचे तास असले की पोट अगदी हे होतं नुसतं. कधीपासून हे? झाले 2-3 महिने. 2-3 दिवसांनी सकाळी कपडे करताना बाबल म्हणाला, आज संध्याकाळी तात्या पुराणिकांच्या दवाखान्यात जा, ते तपासतील. माहीत आहे ना त्यांचा दवाखाना? होय. तात्या पुराणिकांचा दवाखाना रामेश्वराच्या देवळापाशीच होता. एक अगदी साधीशी खोली, 2 जुनी कपाटं, काही बाटल्या. संध्याकाळी कधी त्या बाजूला गेलं तर त्यांच्या दवाखान्याकडे नजर जाईच. एक गडी खलबत्यात काहीतरी कुटत बसलेला दिसे. शेजारी एका साध्या खुर्चीवर तात्या. त्यांच्या दवाखान्यासमोरच म्युन्सिपाल्टीच्या दिव्याचा खांब होता. त्याच्या खालच्या ओट्यावर आसपासचे काही ब्राह्मण संध्याकाळच्या गजाली मारत बसलेले दिसत. नेसू लहानचा पंचा, खांद्यावर तसाच पंचा, घडी किंवा पिळा करून टाकलेला. गळ्यात जाणवी, शेंड्या, दाढ्या वाढलेल्या. गजाली भटपणाच्या कामांच्याच. गेलो तर तात्या होतेच. मी बाबलचा भाऊ, मी सांगितलं. ये, बाबलनं सांगितलं आहे काय होतं. पोटात दुखतं, मी सांगितलं. कधी? दुपारनंतर संध्याकाळपर्यंत. सारखंच दुखतं? होय. काहीतरी चावत असावं पोटात तसं वाटतं. किती दिवस झाले? 4-1 महिने. बघू. त्यांनी माझा हात हातात घेतला. माझ्या मनगटावर आपली बोटं थोडा वेळ दाबून धरली. मग हात सोडत म्हणाले, पुड्या देतो, त्या घे, सकाळी संध्याकाळी. त्यांनी पुड्या दिल्या. मी घेऊ लागलो. 8-1 दिवसांनी बाबलने विचारलं, थांबलं रे? नाही, दुखतंच अजून. होय, पुन्हा दाखवून ये तात्यांना. जातो. पुन्हा 8-1 दिवसांनी बाबलनं विचारलं, थांबलं? दुखतंच. महिना गेला. बाबल म्हणाला, उद्या वजे डॉक्टरांकडे जा, मी त्यांना सांगितलं आहे. शाळा सुटल्यावर मी वजे डॉक्टरांकडे गेलो. बाबलचा भाऊ ना? ये. त्यांनी पोट दाबून बघितलं. कुठं दुखतं? पोटात. कधी? नेहमीच. किती दिवस झाले? 5-1 महिने. मी गोळ्या देतो, त्या घे. त्यांनी गोळ्या दिल्या. मी घेऊ लागलो. 15 दिवस गेले. बाबलने विचारलं, थांबलं रे दुखायचं? नाही, दुखतंच सारखं. पुन्हा वजे डॉक्टरांकडे जा, मी सांगितलं आहे त्यांना. शाळा सुटल्यावर पुन्हा वजे डॉक्टरांकडे.
दुखतंच अजून? त्यांनी पोट दाबीत विचारलं. हो. गोळ्या बदलून देतो, त्या घे. मी बदलून दिलेल्या गोळ्या घेऊ लागलो. पण पोटात दुखणं सुरूच होतं. सारखं बारीक बारीक दुखत असायचं. कोणीतरी नखांनी खरवडत आहे असं वाटत राहायचं. मी पोट दाबीत राहायचो. भाऊ पुराणिक आमच्या 8वी क ला संस्कृत शिकवीत. धोतर, पांढरा सदरा, पांढरीच टोपी. मधूनमधून धोतराची कास सारखी करीत राहायचे शिकवताना. सगळ्या पोरांना कवितेप्रमाणे म्हणायला शिकवायचे. म्हणा, देवः देवो देवः, देवः दैवो देवान भाऊ, देव दैवो देवान आम्ही. एकदा ते पाठ शिकवित होते. एकः तडागः म्हणजे एक तळं होतं. तत्र बहुतः काकः म्हणजे काय सांगा, भाऊ म्हणाले. एक मुलगा म्हणाला, तिथे पुष्कळ काका होते. ये, असा पुढे ये. तिथे तुझे किती काका होते ते दाखवतो, भाऊ म्हणाले. तत्र बहुतः काकः कोण सांगेल? भाऊनी पुन्हा प्रश्न विचारला. कोणी सांगेना. भाऊ मला म्हणाले, तू रे. मी उभा राहिलो. पोट दाबीतच म्हणालो, तिथे पुष्कळ कावळे होते. मी सांगितलं ते बरोबर आहे की नाही हे बघत मी उभाच राहिलो, पोट दाबीत. पोटचं दाबतो आहेस? त्यांनी विचारलं. पोटात दुखतं, मी म्हणालो, स्वर रडवेला. भाऊंनी ऐकून घेतलं आणि इतर मुलांकडे बघत म्हणाले, हेच थोरलं भाव सांगता खरा याच्या पोटात दुखता म्हणान. दुखतला नाही तर काय होतला? नुसतं भात मसालो खावून साळेत येता. भातार मसालो आणि तिळाचं तेल. पोटात दुखतला नाही तर काय होतला? मग थांबले आणि म्हणाले, बैस, अर्ध बरोबर आहे तू सांगितलेला. मी बसलो, पोट दाबीतच. त्याचा अर्थ तिथं खूप कावळे होते. काक म्हणजे कावळा. एकः काकः म्हणजे एक कावळा, एक वचन. द्विवचनासाठी द्वे काकौ म्हणजे दोन कावळे. बहुतः काकः हे बहुवचन. समजला? भाऊंनी सांगितलं आणि पुढे शिकवायला सुरुवात केली. तास संपल्यावर शेजारच्या मुलांनी विचारलं, नुसतो मसाले भात खातस, मर्शीत मेले आशान. शारदोत्सव झाला. दिवाळी संपून गेली. शाळा पुन्हा सुरू झाली. माझं पोटात दुखणं थांबतच नव्हतं. बाबाला अधूनमधून विचारी, दुखतंच काय रे अजून? होय, मी सांगे. मी दत्ताला लघुरुदर अंग येलोसे. आमचं बोलणं ऐकून एकदा काका म्हणाले. बाबांनी लक्ष न दिल्यासारखं केलं. मग काका उठून देवासमोर उभे राहत हात जोडत म्हणाले, दत्तराया, पोराचा पोटात दुखणं थांबय. मी नरजोबाच्या वाडीला येऊनी लघुरुद्र घालीन. 11 ब्राह्मणांची समाराधना घालीन. किता झालोसे समजत नाही. वैद्य झालो, डॉक्टर झालो, औषधा झाली, गुण म्हणी नाही. 2-3 आठवडे गेले. पाऊस थोडा ओसरला. एके दिवशी रात्री घरी आल्यावर बाबल म्हणाला, तुझी पिशवी भरून ठेव. उद्या सकाळी आपणाला बेळगावास निघायचं आहे. बेळगावास? ते कशाला? मी विचारलं. तिथल्या डॉक्टरांना दाखवूया तुला. 6 महिने होत आले पोट दुखतं म्हणतोस त्याला. इथं नाही काही होणार. वासू ओगल्याला मी पत्र टाकलं होतं. त्याचं उत्तर आलं. तुला घेऊन ये म्हणाला, बाबलनं सांगितलं. वासू ओगले कोण? मी विचारलं. वासू ओगले म्हणजे झोळमेचो मरे, काकांनी विचारलं. बाबलनं होय नाही काही सांगितलं नाही. मला म्हणाला, सकाळी 7ची गाडी आहे, STची मालवण बेळगाव. तिने जायचं. पिशवी आत्ताच भरून ठेव. 2 चड्ड्या घे, 2 शर्ट, 1 पंचा. होईल रे बरं इथंच, मी म्हणालो. इथं नाही होणार. डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टरांना दाखवायला. मोठे डॉक्टर म्हणजे मुंबई. पण तिथं कोणाची ओळख ना पाळख. खर्च किती? वासू म्हणाला, बेळगावास घेऊन ये. जेवता जेवता बाबल म्हणाला, ऑपरेशनसुद्धा करावं लागेल म्हणतात वजे डॉक्टर. ऑपरेशन? मी भीतीने किंचाळल्यागत म्हणालो, नको ऑपरेशन. सुरीनं कापतात डॉक्टर. ते तिथं बघू. तू पिशवी भरून ठेव आणि नीज. पहाटे लवकर हाक मारीन. उठून आवर लवकर. निघायला हवं उजाडताना. STच्या स्टँडवर पोचायला हवं 6:45च्या आधी. मी पिशवी भरून ठेवली. निजलो. पण झोप आली नाही. भय वाटत राहिलं ऑपरेशनचं. कसं करतात कोणाला होतं माहिती.
सुरीनं पोट कापतात एवढं ऐकलं होतं तेवढंच. आपलं पोट कापणार डॉक्टर? काय काढतील पोटातून? रोगाचा मोठा गोळा काढतात म्हणे. आपल्या पोटातून असाच मोठा रोगाचा गोळा काढतील डॉक्टर. आधी त्यासाठी ते पोट कापणार. मरायलासुद्धा होतं म्हणे ऑपरेशन होताना. आपणालाही मारायला होईल. मी घाबरून जाऊन रडकुंडीला आलो. भीतीच्या गोळ्यानं पोट गच्च होऊन गेलं. पहाटेच बाबांना हाक मारली. मी जागा झालो. दोघांनीही आवरलं. बाबलनं पूजा केली, कपडे केले. मीही शर्ट पॅन्ट घातली, पिशवी घेतली. बाबलनेही पिशवी घेतली. काका उठलेच होते. नदीवर जाऊन आले होते. आंघोळही त्यांची करून झाली होती. चल रे, बाबल म्हणाला. आम्ही पडवीत आलो. पायरी उतरलो. काका पडवीवरच होते. पूजेचे मंत्र म्हणत होते. आम्ही निघताना म्हणाले, मी दत्ताला हात जोडसा सारे. एस टी स्टँडवर आलो. तिथे लाल पिवळ्या रंगानं रंगवलेल्या एस टीच्या 8-10 मोटारी उभ्या होत्या. ज्या गावांना त्या जाणार होत्या त्यांच्या पाट्या त्यांच्यावर लावलेल्या होत्या. मालवण सावंतवाडी, मालवण वेंगुर्ला, मालवण कणकवली, मालवण मसुरे, मालवण कोल्हापूर, मालवण बेळगाव. हायस्कूलमध्ये जाताना रोजच एस टी स्टँड लागत असे. पण स्टँडच्या आत कधी आलो नव्हतो. मोटारीत बसायचं नव्हतं. कुठं जायचं नव्हतं. यायचं नव्हतं. जाता येताना एस टीच्या गाड्या लांबूनच बघत असे. चल बसूया. आपली गाडी लागली आहे, बाबल म्हणाला. आम्ही गाडीत बसलो. मी खिडकीत बसू? मी विचारलं. बस मरे, बाबल म्हणाला. मी खिडकीची जागा पकडून बसलो. बाहेर बघू लागलो. किती वर्षांनी आपण मोटारीत बसलो. काकांबरोबर मी मालवणला आलो तेव्हा मोटारीतून आलो होतो. 2री झाली, 3री झाली, 4थी, 5वी, 6वी, 7वी आणि आता 8वी. इतकी वर्ष झाली मोटारीत बसून. गाडीत आणखी कोणी कोणी येऊन बसले. गाडी भरत आली. मी खिडकीपाशी बसून कधी बाहेरचं दृश्य बघत होतो, कधी आत येणाऱ्या माणसांकडे. सत्तीगिरी सर आत आले. आमच्या शेजारीच बसले. सत्तीगिरी आमच्या वर्गाला शिकवायला नव्हते, पण मी त्यांना ओळखलं. मी बाबलला म्हणालो, सत्तीगिरी सर आमच्या शाळेत आहेत. तुला शिकवतात? नाही, पण आमच्या शाळेत आहेत. सत्तीगिरींनी आमचं बोलणं ऐकलं असावं. त्यांनी आमच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं. तू भंडारी हायस्कूलात आहेस? त्यांनी मला विचारलं. होय, मी म्हणालो. तुम्ही आमच्या शाळेतच आहात ना, सत्यगिरी सर? तुझं नाव काय? मी नाव सांगितलं. कुठं चाललास? बेळगावला. त्याच्या पोटात दुखतं म्हणतो. आता बाबल म्हणाला, डॉक्टरांना दाखवायला नेतो आहे. कशानं दुखतं इतके देव जाणे. डॉक्टर सांगतील तपासून, सत्यगिरी म्हणाले. गाडी सुरू झाली. मी खिडकीतून बाहेर बघू लागलो. देऊळवाडा गेला, कुंभारमाठ गेला. तू निबंध छान लिहितोस म्हणे, सत्तीगिरी सर थोड्या वेळानं म्हणाले. जनयुगच्या दिवाळी अंकात तुझी नाटिका छापली आहे ना? हो, मी लाजूनसा म्हणालो. छान, सर म्हणाले. गाडी पुढं जात होती. आंबोली घाट लागला. थोडा थोडा पाऊस मधून लागतच होता. झाडं खूप वाढली होती. डोंगरावर तर दाट वाढली होती. अधूनमधून डोंगरातून धबधबे कोसळताना दिसत होते. हा डोंगर कोणता सर? मी विचारलं. सह्याद्री, सर म्हणाले. कोसळणारे धबधबे किती छान दिसत आहेत, मी म्हणालो. थोडं थांबून म्हणालो, सह्याद्रीच्या कुशीत ते खेळत आहेत असं वाटत आहे. सरांनी विचारलं, कुशीत हा शब्द बरोबर आहे का? मी विचार करू लागलो. कुशीत हा शब्द बरोबर नाही की काय? सरच म्हणाले, सह्याद्रीच्या कुशीत म्हणण्याऐवजी सह्याद्रीच्या कडेखांद्यावर धबधबे खेळत आहेत असं म्हटलं तर ते अधिक योग्य नाही का दिसणार? होय सर, मी म्हणालो. सह्याद्रीच्या कुशीतपेक्षा कडेखांद्यावर हाच शब्द अधिक योग्य वाटतो. मी गाडीतून जाताना आजूबाजूच्या डोंगरात दिसणारे लहान मोठे धबधबे बघत राहिलो. फेसाळणारं पाणी उंचावरून खाली पडत होतं. सर म्हणतात तसंच वाटत होतं. ते धबधबे सह्याद्रीच्या कडेखांद्यावर बागडत आहेत आनंदात असंच वाटत होतं. कुशीतपेक्षा कडेखांद्यावर हेच बरं. लहान मूल आईच्या कुशीत झोपतं, कडेखांद्यावर खेळतं.
तसे झरे धबधबे खेळत होते. असा अचूक आणि योग्य शब्द लिहावा लागतो, कशाचं नीट वर्णन करायचं तर. मी सारखं स्वतःला सांगत राहिलो. खिडकीशी बसून बाहेर बघता बघता कल्पना करीत शब्दांशी खेळत राहिलो. वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलत होत्या. मी मनातल्या मनात कल्पना केली. झाडं कवायतीचे हात करीत आहेत. लहानसा झरावरून वेडावाकडा होत होत खाली येत होता. पण खाली आल्यावर दिसेनासा होत होता. लुप्त होत होता. मी कल्पना केली की झरा दिवाडासारखा वळवळत खाली येतो आहे आणि बिळात लुप्त होतो आहे. अशा कल्पना करताना खूप मजा वाटत होती. घाट संपला. गाडी एका स्टँडवर थांबली. चल काहीतरी खाऊन घेऊया, बाबल म्हणाला आणि खाली उतरला. पाठोपाठ मीही. 2-3 लहान लहान हॉटेलं होती. आम्ही एका हॉटेलात जाऊन बसलो. बाबलनं बटाटेवडे मागवले. सोबत कापलेला कांदा, वडे ताजे गरम होते. खा, बाबल म्हणाला आणि आपण खाऊ लागला. मीही खाऊ लागलो. वडा छान लागत होता. थोडा तिखट होता, पण चव छान होती. कांद्याबरोबर तर तो मस्त लागत होता. आणखी घेऊया, बाबलने विचारलं. हो, मी म्हणालो. तिखट आहे, पण मस्त आहे. आम्ही आणखी वडे खाल्ले. चहा घेतला. गाडीत बसलो. गाडी सुरू झाली. तोंडात हायहुई करण्याइतकी तिखटीची चव रेंगाळत होती. तोंडाची थोडीशी आग होत होती. तरी तोंडात वड्यांची चव रेंगाळतच होती. थोडा वेळ गेला. पोटात भगभगू लागलं. दुखू लागलं. मी पोट दाबून धरलं. दुखायला लागलं रे, बाबलने विचारलं. मी पोट दाबत म्हणालो. थांबेल थोड्या वेळात, बाबल म्हणाला. उद्याच एखाद्या डॉक्टरला दाखवूया. वासूला कळवून ठेवलं आहे मी. तो सांगेल कोणाला दाखवूया ते. आता नाही फार दिवस दुखणार. 1-2 दिवस सहन करायला हवं. दवाखान्यात आलो. एक मोठ्याच्या मोठा हॉल. तिथल्या एका खाटेवर मला झोपून राहायला सांगण्यात आलं. एका माणसानं मला घालण्यासाठी कपडे आणून दिले. ते घालून तिथे झोपायचं होतं. मी माझ्या अंगातली शर्ट चड्डी काढली. माणसाने दिलेले कपडे घातले. पट्टरी कपडे. लेंगा आणि वर पैरणीसारखा शर्ट. खाटेवर गादी होती. मला गादीवर झोपायची सवय नव्हती. खाटेवरही झोपायची सवय नव्हती. आमच्याकडे ही खाटही नव्हती. गादीही नव्हती. आम्ही खळगे पडलेल्या जमिनीवर चटई आणि गोंडपाट पसरून झोपत होतो. गादीवर झोपायचं ते श्रीमंतांनी. मी खाटेवर चढून बसलो. पांढरी चादर गादीवर पसरली होती. बसताना मऊ वाटलं. पायाशी लाल रंगाची धाबळी ठेवलेली होती. झोप, बाबल म्हणाला. मी झोपलो. लाल रंगाची धाबळी तिथल्या माणसानं माझ्या अंगावर ओढून घातली. काय होणार? ऑपरेशनच करायचं ठरवणार डॉक्टर, दुसरं काय. म्हणून तर त्यांनी इथं असं मला झोपून राहायला लावलं. पोट फाडणार माझं. आतून रोगाचा गोळा काढणार. मला मरायला होणार. बाबल बाजूला उभा राहिला. मी सगळ्या हॉलकडे बघितलं. खूप खाटा होत्या. रोगी झोपले होते. तांबड्या धाबड्या पांघरलेले. त्यांच्याजवळ एक दोन माणसं बसलेली होती. रोग्यांपैकी कोणी रडत होते, कोणी ओरडत होते, कोणी कणत होते. मला एकदम रडायला आलं. भिवू नकोस, होईल सगळं नीट, बाबल म्हणाला आणि तोही रडायला लागला. संध्याकाळ झाली. काळोख पडायला लागला. हॉलमध्ये कमी उजेडाचे मिणमिणते दिवे पेटले. विजेचे दिवे. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. अनुच्या रोगाचं आता काय निदान होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.